जय श्री कृष्णा. तर दिवसाची सुरुवात झाली मंदिरापासूनच. मंदिरात पाया पडले आणि घरी आल्यानंतर मला लागलेली खूप सारी भूक. सो ह्या शेंगा खाल्ल्या, त्यानंतर हा लाडू पण खाल्ला. थंडीचा सीझन आहे आणि ह्या सीझनमध्ये आवळा मस्त भरभरून फ्रेश भेटतो आणि मग त्याचा फायदा मी नाही उचलला असं कसं, म्हणून मी इकडे घेतल्या होत्या आवळ्याच्या क्यूब्स बनवायला. तर इकडे मी सर्व आवळा बारीक बारीक कट करून घेतला. त्यामध्ये अद्रक पण ॲड केला आहे. अद्रक जास्त नाही घेतला, थोडंच घेतला आणि कढीपत्ता पण घेतला. सर्व मिक्सरच्या जारमध्ये ॲड केले आणि सोबतच फ्लेवरसाठी थोडा जिरा पण ॲड केला आणि सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. आता ते मी कपड्याच्या साहाय्याने गाळून घेणार आहे. आता तुमच्याकडे जेवढी आहे नाही आहे तेवढी सर्व ताकद लावून हे सर्व मिश्रण पिळून घ्यायचे व्यवस्थित. तर हा सर्व ज्यूस आता आईस ट्रेमध्ये ॲड करायचा आणि त्याला डीप फ्रीझरमध्ये फ्रीज व्हायला ठेवून द्यायचं. सोबतच आज मी तुमच्यासोबत पालक छोलेची रेसिपी शेअर करणार आहे. इकडे कढईला मेहंदीचा वास येत होता म्हणून पाणी आणि लिंबू टाकून मी ते उकळत ठेवले होते आणि मी इथे मस्तपैकी कांदा, टोमॅटो, अद्रक, मिरची, लसूण, काजू मस्तपैकी तेलावर परतवून घेतले आणि सोबतच त्यामध्ये थोडेसे मीठ पण ॲड केले. इकडे मसाला परतवून झाला होता आणि कढई पण इथे मस्तपैकी स्वच्छ झालेली होती. इथे मी कढईमध्ये तेल ॲड केले, त्यामध्ये जिरे टाकले आणि मी हे शिजवून घेतलेले छोले होते जे मी डायरेक्टली तेलामध्ये ॲड करून दिले. आता त्यांना मस्तपैकी मिक्स करून परतवून घ्यायचे आणि ते व्यवस्थित परतले की त्यामध्ये हळद ॲड करायची किंवा तुम्हाला जे हवे ते मसाले ॲड करायचे आणि जे वाटण आपण रेडी केलं होतं ते पण त्यामध्ये मिक्स करून त्याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून होऊ दिले. इथे मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेले होते तर त्यामध्ये किचन किंग मसाला ॲड केला, सोबतच पालकची प्युरी पण ॲड केली आणि सर्व मिक्स करून घेतली. ॲट दिस स्टेज आय एम वंडरिंग फॉर पालकचा कलर कसला ग्रीन होता बाई. मिक्स केल्यानंतर तो मसाल्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन थोडा डल झाला. इथे मी थोडेसे मीठ ॲड केले आणि सर्व मिक्स करून घेतले. भाजी रेडी झाल्यानंतर मी वरून त्याला लाल मिरची आणि लसणाच्या ठेच्याची फोडणी दिली आणि मस्त सुगंध येत होता. त्यानंतर मी गॅस स्वच्छ केला, ओटा स्वच्छ केला, सर्व कामं आवरली आणि मग खूप कडकडून भूक लागली होती. सो असं सर्व मी जेवली. बाय.